नमस्कार, मी महादेव वाघमोडे. आपलं एक यूट्यूब चॅनल चालू होतं आहे जे लॉजिस्टिक्स JNPT म्हणून. आपल्याला कस्टम, क्लिअरन्स, फॉरवर्डिंग, ट्रान्सपोर्टेशन, ट्रेडिंग, आपला कार्गो इथून कसा आउट ऑफ कंट्रीमध्ये जातो, त्याचे काय 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 केलं जातं, कशी सर्व्हिस दिली जाते, आपल्याला बेसिक नॉलेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं, ट्रान्सपोर्टमध्ये काय काय क्वेरी येतात, कंटेनर लोडिंग कसा होतो, कंटेनर लोड करताना काय प्रॉब्लेम होतो, डिलिव्हरी ऑर्डर कशी निघते, डिओची डेट कशी चेक करायची, हे जे बेसिक नॉलेज आहे म्हणजे पाया, जो मेन भक्कम पाया असेल तरच आपण पुढचे गोष्टी करू शकतो. कस्टम म्हणा, फॉरवर्डिंग म्हणा, ट्रेडिंग म्हणा, ह्या गोष्टीमध्ये आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्याला मेन बेसिक पाहिजे. बेसिक म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन आलं. ट्रान्सपोर्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे लॉजिस्टिकमध्ये. त्याची सुरुवात आपण एक व्हिडिओ यूट्यूबद्वारे केलेली आहे. तरी सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा. उद्यापासून एक एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्या लॉजिस्टिकच्या याच्यातून येत जाईल. कुठे कुठे काय प्रॉब्लेम होतो, कुठे कुठे आपल्याला काय अडचण होते ट्रान्सपोर्टेशनमध्ये, लॉजिस्टिकमध्ये, तर सगळं सांगण्यात येईल. एक एक मुद्दा घेऊन. जसा डिलिव्हरी ऑर्डर निघते, डिलिव्हरी ऑर्डरमध्ये काय असतं, त्याचं चलन कसं भरतो, MTचं आपण त्या ड्रायव्हरला कसं देतो, की पुढची प्रोसेस कशी असते, इथून फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर तिकडे कार्गो कसा लोड करतात, किंवा कंट्री रिजेक्ट कसे केले जातात, इथून गेल्यानंतर काय काय फॅक्टरीमध्ये कंट्री रिजेक्ट पण होतात, तो कंट्री कसा चेक करायचा, काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये, कंटेनरला कुठे काय A ग्रेडचे कंटेनर कसे असतात, B ग्रेडचे कंटेनर कसे असतात, कुठे कुठे आपलं इंजिनियर गुड्स असतं त्याला चांगले कंटेनर भेटत नाहीयेत, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, कधी कधी यार्डला ट्रॉफिक लागतं, मग त्याच्यासाठी काय आपल्याला कस्टमरचा कॉलवर कॉल येतात, आपण हैराण होऊन जातो. मग त्यावेळेस हैराण व्हायचं नाही, याच्यासाठी मी एक यूट्यूब चॅनल घेऊन आलो लॉजिस्टिक JNPT म्हणून. त्यांना सगळ्यांनी फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.